नमस्कार मैत्रिणींनो, राधिका फॅशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाउजची शिलाई बघणार आहोत. ब्लाउज शिकताना जेवढे ब्लाउजचे कटिंग जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच शिलाई महत्त्वाची असते. त्या संबंधीच्या काही टिप्स आणि काही ट्रिक्स मी सांगितल्या आहेत, त्या तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा कटोरीचे भाग समोरासमोर ठेवून कटोरी आपल्याला मेन फॅब्रिक अस्तरवर ठेवून व्यवस्थितरित्या गोलाकारमध्ये कटोरी जॉईन करून घ्यायची आहे. कटोरी जॉईन करताना तुम्ही इथे मोठी टीप ठेवावी आणि दोन्ही पार्ट एकामेकावर व्यवस्थित ठेवून व्यवस्थितरित्या जॉईन करून घ्यावीत. आणि शिलाई करताना जे छोटे छोटे धागे असतात तेही कटिंग करून घ्यावेत, म्हणजे ब्लाऊज आपला शिवून पूर्ण झाल्यानंतर तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो, कुठेही धागे दोरे दिसत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी हे धागे कट करत राहावे. जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने सावकाश हळूवारपणे टीप मारून घ्यावी, ओढावू नये. दुसरी ही कटोरी आपण अशाच पद्धतीने अस्तर जोडून घेणार आहोत. आता मुंड्याचे पार्ट समोरासमोर या पद्धतीने ठेवावेत, म्हणजे मुंड्याचा भाग आणि कटोरीचा भाग ते आपल्याला कळते व्यवस्थित कुठला आहे तो. त्याच्यावरती मेन फॅब्रिकचे कापड ठेवून घ्यावे. व्हिडिओ एकदम सावकाश दाखवलेला आहे, कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी तो एकदम व्यवस्थित लक्षात यावा यासाठी. दुसऱ्याही मुंड्याचे अस्तर आपण याच पद्धतीने जोडून घेणार आहोत. कटोरीचे व मुंड्याचे जे एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेले असते ते कटिंग करून पूर्ण फिनिशिंगमध्ये कट करावे. आणि आता मुंड्याला आपल्याला कटोरी जोडायची आहे. एक कटोरी जोडताना आपल्याला कटोरी ही लावताना एक वरच्या बाजूने येते आणि एक खालच्या बाजूने, आणि मुंड्यापेक्षा कटोरी ही अर्धा इंचानं मोठी असावी, कारण टक्स दिल्यानंतर ते व्यवस्थितरित्या बसते. दोन्ही पार्ट एकमेकाला व्यवस्थित धरून जोडावे. जसा कटोरीचा आकार आहे गोलाकार, त्या पद्धतीने गोल असा आकार जोडून घ्यावा. हे दोन्ही पण पार्ट आपल्याला ओढायचे नाहीत. आणि डबल टिप मारून घ्यावी. जे शिलाई करताना जे धागे राहिलेले असतात तो वेळोवेळी कट करून घ्यावे.
त्यामुळे आपले ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर जे धागे दिसतात छोटे छोटे, त्यामुळे आपले फिनिशिंग येत नाही व्यवस्थित. धागे कट करून घ्यावेत. आता आपल्याला ज्या पद्धतीने आपण टक्स आखून घेतलेला आहे तसा टक्स आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. टक्सला पण डबल टिप मारून घ्यावी. अशा पद्धतीने आपला कटोरीचा टक्स आलेला आहे. दुसऱ्याही भागाची आपण कटोरी याच पद्धतीने मुंड्याला जोडणार आहोत. नवीन शिकणाऱ्यांसाठी कटोरी उलटी सुलटी होते भरपूर वेळेस. त्यामुळे कटोरी जोडताना एक लक्षात ठेवायचे, एक कटोरी जोडताना वरच्या साईडला जोडावी आणि एक कटोरी जोडताना खालच्या साईडला जोडावी मुंड्याच्या, म्हणजे डावी उजवी व्यवस्थितरित्या येते. कटोरी आपण आता अशाच पद्धतीने, आता हे कटोरी जोडताना वरील बाजूस आलेली आहे. कटोरीचा भाग थोडासा किंचितसा पुढे ठेवावा आणि कटोरी व्यवस्थित गोलाकारमध्ये जोडून घ्यावी. इथे पण आता आपण डबल टिप मारून घेणार आहोत. आता आपण टक्स मारून घेणार आहोत. टक्स हा आपला खालील बाजूस 1.5 इंच आणि वरील उंचीला 2.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला ब्रेसपट्टी जोडायची आहे. ब्रेसपट्टीचे टोके समोरासमोर ठेवावेत आणि त्यावरती अस्तर ठेवून जी बाजू स्ट्रेट आहे त्या बाजूला आपल्याला अस्तरची पट्टी आणि मेन फॅब्रिकची पट्टी एकमेकाला जोडून घ्यायची आहे. आणि वरील बाजूस दाबटीप मारून घ्यायची आहे. आता जे क्रॉस असते ब्रेसपट्टी, ती आपल्याला कटोरीच्या बाजूवरती ठेवून जोडून घ्यायची आहे. दुसऱ्याही पट्टीला आपण असेच अस्तर आणि पट्टी एकमेकाला जॉईंट करून दाबटीप मारून घेणार आहोत. नंतर ब्रेसपट्टी अशी ओपन करून आतल्या साईडला फोल्ड करावी आणि त्या दुसऱ्या पट्टीच्या टोकापर्यंत येऊन दोन्ही धरून व्यवस्थितरित्या टिप मारावी. नवीन शिकणारे असल्यावर पहिल्यांदा कुठला पार्ट जोडायचा, नंतर कुठला जोडायचा, हे स्टेप बाय स्टेप इथे दाखवलेले आहे. याच पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जोडून घ्या. मधले कापड मध्ये टिपच्या मध्ये आपल्या येणार नाही हे बघून घ्यावे. ते बघत बघत टिप मारावी. नंतर ते आपल्याला सुलट करून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने आपला पुढील भाग तयार झालेला आहे. थोडेसे एक्स्ट्रा आपले ब्रेसपट्टीच्या तिथे जे कापड राहिलेले होते ते कट करून मी सरळ करून घेतलेली आहे ती बाजू, म्हणजे जिथं आपली हुकलूक पट्टी लागली जाते त्या बाजूला पट्टी आपली स्ट्रेट करून घ्यायची आहे, सरळ करून घ्यायची आहे. दोन्ही भाग एकामेकासमोर ठेवून दोन्ही समान आहेत का ते बघायचे आहे आणि आपली ब्रेसपट्टी समोरासमोर आली आहे का. आता आपल्याला इथे बटन आणि काचपट्टी करायची आहे आणि जेवढे आपले काचपट्टी बटनपट्टीचे माप आहे त्यापेक्षा 1 इंचाने जास्त उंचीला 1 इंचाने जास्त घेतलेले आहे आणि पट्टी ही 2 ते 2.5 ते 3 इंच तुम्ही घेऊ शकता आणि ती पट्टी फोल्ड करून मधून आपण काचसाठी आपण ती पट्टी लावणार आहोत. तर ब्लाऊजचा भाग सुलट आणि पट्टी त्यावरती ठेवून जोडून घ्यायची आहे. हुकलूक पट्टीच्या बिलकुल विरुद्ध असते ही पट्टी. आता आपल्याला बटनपट्टी लावायची आहे, तर बटनपट्टी आतील बाजूस उलट बाजूने जोडून सुलट बाजूने आपल्याला फोल्ड करायची असते, जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने. आता आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. काचपट्टीवर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि ती पट्टी आतमध्ये दाबटेल दिसेल या पद्धतीने फोल्ड करायची आहे. जी दाबटीप आपण दिलेली असते ती आतील बाजूस या पद्धतीने दिसली पाहिजे, म्हणजे त्याचे कापड बाहेर राहणार नाही. या पद्धतीने आपण आतील साईडला घेऊन टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली काचपट्टी लावून झालेली आहे. आता आपल्याला बटनपट्टी लावायची आहे. जी आपण आतील बाजूस लावलेली होती ती बाहेरील बाजूस आपल्याला आता फोल्ड करायची आहे. डबल फोल्ड इथं पट्टी केलेली आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या जाड अशी पट्टी तयार होते. आणि इथे आपण अस्तरचीच पट्टी लावणार आहोत. ती पट्टी आतील बाजूस गेल्यामुळे तिथे दिसत नाही. काचपट्टी आणि बटनपट्टी अशा पद्धतीने आपली लावून झालेली आहे. आता आपल्याला गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत 1 इंचाच्या रुंदीला. पुढील गळ्यासाठी आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि त्या पट्ट्या एकमेकाला क्रॉसमध्ये अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. पट्ट्यांना पण डबल टिप मारून घ्यावी. पट्टीला एका बाजूने टिप मारून घ्यावी. पट्टी सुलट बाजूने ठेवावी आणि व्यवस्थितरित्या जॉईंट करून घ्यावी. आपण ही पट्टी क्रॉसमध्ये कटिंग केलेली आहे, जेणेकरून हा गोलाकार व्यवस्थितरित्या जोडला जाईल. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे.
दुसरीही दुसऱ्याही पार्टचा आपण याच पद्धतीने पट्टी जोडून घेणार आहोत. पुढील बाजूस थोडीशी फोल्ड करून घ्यावी आणि पट्टीला आता नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. जिथे जिथे गुलाब आकार आहे आपला तिथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून पट्टी फोल्ड केल्यानंतर व्यवस्थितरित्या बसेल. नंतर दाबटीप मारून घेणार आहोत. दाबटीप ही आपली पट्टीवरती आली पाहिजे. दुसऱ्या भागाला आपण नॉचेस देऊन घेणार आहोत आणि पट्टीवरती येईल या पद्धतीने दाबटीप मारून घेतलेली आहे. आणि आतील साईडला पट्टी फोल्ड करत आपल्याला एक मोठी धाग्याची टीप मारून घ्यायची आहे. मोठी टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून इथे हातशिलाई करायची आहे आपल्याला. हातशिलाई केल्यानंतर ही टीप आपल्याला उसवून काढायची आहे. या पद्धतीने दोन्हीही गळ्याचे आपण याच पद्धतीने टीप मारून घेणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये कशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये शिलाई करायचे हे इथे दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू.